नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रमाअंतर्गत इयत्ता 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांचं लेखन कौशल्य विकसित करण्याकरिता तसेच अपेक्षित अध्ययन क्षमता साध्य करण्याकरिता आपल्याला 18 अध्ययन स्तर पार करायचे आहे। त्यापैकी आज आपण या ठिकाणी स्तर क्रमांक 14 श्रुतलेखनाकरिता 4 ते 5 शब्दांची 1 ते 2 सोपी वाक्य योग्य गतीने लिहितो हा स्तर गाठण्यासाठी आपणही आपल्या वर्गात अनेक कृती घेत असाल। आज आपण या ठिकाणी अशीच एक कृती घेणार आहोत। कृतीचं नाव आहे कथेतील वाक्यांचं श्रुतलेखन। मग कृती म्हटलं की कृतीकरिता साहित्यही आवश्यक आहे। मग या ठिकाणी आपल्याला या कृतीसाठी विविध प्रकारच्या कथेचा संग्रह लागणार आहे। पण कथेचा संग्रह घेताना किंवा कथेची पुस्तके घेताना आपल्याला आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या वयोगटांचाही विचार करायला हवा। मग चला आपण आता ही कृती आपल्या विद्यार्थ्यांसोबत कशी घ्यायची ते बघूया। आपण वर्गातील विद्यार्थ्यांना विचारावे की आपण आत्तापर्यंत कोणकोणत्या कथा ऐकल्या आहे किंवा वाचलेल्या आहे। विद्यार्थी अनेक कथांची नावे आपल्याला सांगतील आणि त्यांनी ऐकलेल्याही सांगतील आणि सोबतच त्यांनी आजीनी सांगितल्या आजोबांनी सांगितले असेही विद्यार्थी सांगतील। मग त्यांना आपण सांगावे की आज आपण कथेचीच अशीच एक कृती घेणार आहोत। त्या कृतीचं नाव आहे कथेचं श्रुतलेखन। आजपर्यंत आपण फक्त कथा ऐकली आणि दुसऱ्यांना सांगितली, पण आज आपण कथेचं लेखन करणार आहोत असं विद्यार्थ्यांना सांगावं। मग विद्यार्थ्यांना आपण सूचना द्यायची की मी आज तुम्हाला जी कथा वाचून दाखवणार आहे ती कथा तुम्हाला नीट ऐकायची आहे, कारण ती कथा तुम्हाला ऐकल्यानंतर त्या कथेतील 2 वाक्य तुम्हाला तुमच्या वहीत लिहायची आहे। मग शिक्षकांनी किंवा मग आपण काय करायचं तर आपल्याकडे जी कथा आहे ती कथा विद्यार्थ्यांना शांतपणे आणि स्पष्ट आवाजात सांगायची। कथा सांगून झाल्यानंतर विद्यार्थ्यांना थोडा वेळ द्यायचा, कारण विद्यार्थ्यांना लेखन करायला आठवायला थोडा वेळ लागतो। प्रत्येक विद्यार्थ्यांनी 2 वाक्याचं लेखन केलं आहे की नाही हे आपण बघायचं आहे। प्रत्येकांचे वाक्य लिहून झाल्यानंतर आपल्या वर्गातील एका विद्यार्थ्याला आपण समोर बोलवायचं आणि त्याने लिहिलेली वाक्य तपासायची। त्याने लिहिलेली वाक्य बरोबर असेल तर ती वाक्य इतर विद्यार्थ्यांना सांगायला लावायची। विद्यार्थ्यांना वाक्य सांगितल्यानंतर इतर विद्यार्थ्यांनी वाक्य लिहिली आहे की नाही याचीही खात्री करायची। मग आपण दुसऱ्या विद्यार्थ्यालाही संधी द्यायची। दुसऱ्या विद्यार्थ्याला आपण समोर बोलवायचं आणि त्याचीही वाक्य तपासून बघायची। पण त्या वाक्यात जर चुका असेल तर त्या विद्यार्थ्याला आपण परत न पाठवता त्या विद्यार्थ्यांच्या चुकांची तिथे दुरुस्ती करायची आणि ते वाक्य त्या विद्यार्थ्याला इतर विद्यार्थ्यांना सांगायला लावायचं। म्हणजे विद्यार्थ्यांचा यामध्ये काय होईल तर त्यांचा आत्मविश्वाससुद्धा वाढेल। मग आता अशाच प्रकारे आपण कथा घेतली आहे। तर आज आपण घेतली होती ससा आणि कासवाची गोष्ट। ही विद्यार्थ्यांच्या परिचयाची आहे। त्यांना ती कथा त्यांनी वारंवार ऐकलेली आहे, त्यांनी सांगितलेली आहे। अशीच आपण सुरुवातीला कथेची निवड करायची। आपण आपल्याकडे जे आहे तहानलेला कावळा ही सुद्धा आपण गोष्ट घेऊ शकतो। लोभी कुत्रा असे सुरुवातीला फक्त परिचयाची कथा घ्यायची, पण नंतर विद्यार्थ्यांना अपरिचित असलेली कथा ही आपण वर्गात ऐकवायची आहे आणि ती विद्यार्थ्यांना लक्षपूर्वक ऐकायला लावायची, जेणेकरून त्यांनाही तिथे आलेली जी वाक्य आहे, जी आवडलेली वाक्य आहे ती विद्यार्थ्यांना लिहायची आहे हे आपल्याला सांगायचं आहे। मग या कृतीमुळे काय होणार आहे तर या कृतीमुळे विद्यार्थ्यांचं श्रवण कौशल्यही वाढणार आहे, त्यांचं लेखन कौशल्य वाढणार आहे। सोबतच कथेची आवड असल्यामुळे विद्यार्थी ते लक्ष देऊन करतील, म्हणजेच त्यांना आनंदसुद्धा मिळणार आहे आणि कथेच्या माध्यमातून आपण त्यांचा श्रुतलेखनाचा सराव घेणार आहोत। चला तर मग शिक्षक बंधू भगिनींनो, आपणही आपल्या वर्गात ही कृती घेऊया। धन्यवाद।